त्याचप्रमाणे आमचे वने साहेब ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. तर आज आणि ते विशेष म्हणजे आमचे नवगणे साहेब तसेच वने साहेब हे कुणबी समाजाचे नेते आहेत. कारण हा विषय हा कुणबी समाजाशी रिलेटेड आहे म्हणून महत्वाचा आहे. आणि ते ओरिजिनल कुणबी आहेत, ओरिजिनल. तरी आता या महत्वाच्या विषयावर मी आपल्या इथले प्रकाशचंद्र शेंडगे साहेब यांना विनंती करतो की आपण हे पत्रकार परिषद लवकरात लवकर सुरू करावी. धन्यवाद. या संघटनेच्या माध्यमातून आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. वास्तविकता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आपण गेली 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपण तीव्र पाहिलेलंच आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं आंदोलन झालं आणि ज्या काय मागण्या जरांगे करतील त्या मागण्यापुढं सरकार लोटांगण घालून त्यांच्यासमोर सपशेल ठोकून ओबीसीवर अन्याय करणारे GR जे आहेत ते एका पाठोपाठ एक काढण्याची परंपरा जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झाली. आणि त्यातून ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे त्याचे 3-13 जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालेले सगळ्यांनी पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना असेल की नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या, महानगरपालिकांच्या, तर याच्यामध्ये असलेल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 90% जागा ज्या आहेत त्या कुणबी समाजाचे नावाने बोगस दाखले काढून त्या जागा दिवसाढवळ्या हडप करण्याचं जे पाप आहे ते या महाराष्ट्रात आपण जर पाहिलेलं आहे. आता ज्यांनी असे दाखले घेऊन जागा लढले जिंकलेले आहेत त्यांना 6 महिन्यामध्ये जात पडताळणीकडून त्या व्हॅलिडिटी प्रमाणपत्र घेण्याचं बंधनकारक आहे आणि ती मुदत आता संपत आलेली आहे. आणि म्हणून जरांगेंचं आंदोलन जे आता गेल्या आठवड्यात झालं की ह्या जात पडताळणी समित्या ज्या आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव सरकारकडून डिमांड करायचा आणि त्या व्हॅल्युडिटी करून हे निवडून आलेले जे उमेदवार आहेत